नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी ब्रेडपासून अगदी सोप्या झटपट होणाऱ्या 2-3 रेसिपीज घेऊन आले. एवढ्या टेस्टी लागतात ना, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील. चला तर मग पटकन वेळ न लावता याची रेसिपी पाहूया आणि व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. हॅलो, नमस्ते सर्वांना. खमंग मराठमोळी चव या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे पहा, मी काही ब्रेडचे स्लाइस घेतलेत. तर ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा असतात त्या अगोदर मी कट करून घेते. त्यानंतर मधून ब्रेडचे असे चौकोनी आकारामध्ये काप करून घेतलेत. तर एका ब्रेडच्या स्लाइसचे 4 मी भाग केलेले आहेत आणि यापासून खूप छान अशी स्वीट रेसिपी मी बनवली होती आणि तीसुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केली. त्यामुळे ती रेसिपी आता सध्या मी इथे दाखवत नाही आहे. आणि ह्या ज्या ब्रेडच्या कडा आहेत त्यापासून सुद्धा आपण खूप छान असा रेसिपीमध्ये उपयोग करू शकतो. तर एवढे बघा ब्रेडचे असे तुकडे कट करून मी साईडला काढून ठेवलेले आहेत आणि ती रेसिपी सध्या मी तुमच्याबरोबर शेअर नाही करत, कारण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. पाहिली नसेल तर या व्हिडिओच्या एंड स्क्रीनला ती रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला भेटेल. तर आता ह्या ज्या ब्रेडच्या स्लाइसच्या उरलेल्या कडा आहेत त्या अशा हाताने मी चुरून घेते. एकदम बारीक असा याचा चुरा बनवलेला आहे. थोड्या वेळासाठी हे साईडला ठेवायचे आणि गॅसवरती आता मी कढई गरम करायला ठेवली. अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये तेल तापलं की जिरे घालायचे. थोडंसं आलं खिसून घातलेलं आहे आणि त्याचबरोबर हिरवी मिरचीसुद्धा बारीक कट करून घातले. तिखटाचं प्रमाण मात्र आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे. थोडंसं परतून घेतलं की त्यामध्ये काही भाज्या ॲड करायच्या आहेत. तर इथे मी फ्लावर घेतला आहे, एकदम बारीक असा कट केला आणि थोडेसे ओले वाटाणेसुद्धा यामध्ये घातलेले आहेत. थोडा वेळ परतलं की यामध्ये गाजराचा खीस घालायचा आहे. हल्ली ना मुलांना भाज्या खायचं म्हटलं की नको वाटतं. मग काय करायचं, असा काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा आणि त्यामध्ये त्यांच्या नावडीच्या भाज्या, म्हणजे ज्या कोणत्या भाज्या त्यांना आवडत नाहीत त्या त्यामध्ये घालायच्या. म्हणजे पौष्टिक घटक पण मुलांच्या पोटात जातात आणि त्यांना समजत पण नाही की आपल्या नावडत्या भाज्या आपण खातोय म्हणून. तर बघा आता व्यवस्थित चांगलं हे मी परतून घेतले आणि शक्यतो मुलांना बीट खायचं म्हटलं की नको वाटतं आणि बीटमध्ये सुद्धा खूप असे पौष्टिक घटक असतात. तर आता मी सुद्धा असंच केलं आहे. मुलाला बीट आवडत नाही तर बीट एक किसून घेतलं आणि यामध्ये घातलेलं आहे. खरं तर प्रत्येक भाज्या आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात आणि त्या आपण खाल्ल्याच पाहिजेत. अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून भाज्या परतून घेते आणि पटकन सॉफ्ट व्हाव्या यासाठी थोडंसं बारीक मीठ घालायचं आहे. म्हणजे भाज्यांना लगेच मऊपणा पण येतो आणि पटकन त्या शिजल्या पण जातात. आता एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे. गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची, नाहीतर भाज्या करपू शकतात. बघा चांगली वाफ आली. थोडीशी हळद घातली आणि इथे बघा सांगायचंच राहून गेलं, 2 मोठ्या साईजचे बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत. त्याची साल काढली आणि बटाटा थंड झाल्यानंतर हातानेच असा कुस्करून यामध्ये घालते.
बटाटा यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे, म्हणजे एकजीव झाला पाहिजे. अशा पद्धतीने थोडंसं हाताने प्रेस करतच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याची पौष्टिकता आणि चव वाढण्यासाठी भरपूर अशी बारीक चिरलेली कच्ची कोथिंबीर घातलेली आहे. आणि पुन्हा एकदा हे चांगलं व्यवस्थित मी मिक्स करून घेतले. ब्रेडच्या कडांचा जो बारीक चुरा केला होता तो यामध्ये घालायचा आहे. खूप छान मस्त रेसिपी होते आणि व्यवस्थित चांगलं हे मिक्स करून घ्यायचे. आता बघा, हे पटकन थंड व्हावं यासाठी मी पसरट अशा ताटामध्ये काढून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ घाला. आणि हे दोन्ही पण नसेल तर बेसन पीठ वापरलं तरी चालेल. आवश्यकता भासली तर अजून थोडंसं पीठ तुम्ही घालू शकता. पीठ घातल्यामुळे ह्याला छान असं बाइंडिंग येतं. आणि बघा, अगदी थोडंसं पीठ मी यामध्ये घातलं होतं, छोटे 2 चमचे. चांगलं एकजीव करून घेतलं. हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही. तर हे बनवताना याला आपल्या आवडीनुसार कोणताही आकार आपण देऊ शकतो. तर मी अशा पद्धतीने पहा थोडासा निमुळता आकार दिला आणि याला वरून सुद्धा मी थोडंसं ब्रेड क्रम्स लावते. बारीक रवा पण आपण लावू शकतो. तर अशा पद्धतीने पहा मी याचे मस्त असे कटलेट बनवून घेते. आणि या पुढची रेसिपी तर याहूनही सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. अशा पद्धतीने मी कटलेट बनवून तयार करून ठेवलेले आहेत. आता पुढची रेसिपी पाहूयात. ब्रेड घेऊन मधून कट करते, जेणेकरून याचा थोडासा त्रिकोणी आकार यावा असा. अशा पद्धतीने ब्रेड कट करून घ्यायचं आहे. हे जे भाज्यांचं स्टफिंग आपण बनवून ठेवले ना, ते ब्रेडवरती व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. वरून दुसरा कट केलेला ब्रेड त्यावरती ठेवायचा आहे की नाही. ही पण रेसिपी सोपी बघा. खायला तर एवढी जबरदस्त टेस्टी लागते ना, मुलं तर जामच खुश होणार आहेत. करून बघा नक्की, सगळ्यांना आवडेल. तर अशा पद्धतीने पहा मी पटापट हे सगळे मी बनवून घेतलेले आहेत. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. साईडने थोडंसं तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आणि जे कटलेट अगोदर बनवून ठेवले होते ते अगोदर मी परतून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असतील तर तळून पण तुम्ही घेऊ शकता, पण तळण्याची काही आवश्यकता नाही. असे कमी तेलाचा वापर करून जरी परतले ना तरीही टेस्टी लागतात. पलटी करून दुसऱ्या बाजूने पण चांगले परतून घ्यायचे. वरून झाकण ठेवलं ना की पटकन छान असे वाफवून तयार होतात. अधूनमधून असे पलटी करत छान असा खरपूस कलर येईपर्यंत परतून घ्यायचे. एवढे मस्त कुरकुरीत कटलेट होतात ना, आणि मुलांना समजत पण नाही की त्यांच्या आवडत्या भाज्या यामध्ये घातलेल्या आहेत. मुले खूप आवडीने खातात. नक्की करून बघा. मस्त असे गरमागरम कटलेट आपले तयार झालेले आहेत. असे नुसते जरी खाल्ले ना तरीही खूप टेस्टी लागतात. यासोबत खायला कोणती चटणीची वगैरे काहीच आवश्यकता नाही आहे. आणि आतमधून मी दाखवते तुम्हाला, खूप छान असे सॉफ्ट झालेत. चला आता पटकन दुसरी रेसिपी आपण पाहूयात. तर याच पॅनमध्ये मी दुसरी पण रेसिपी करून दाखवते. पॅन गरमच आहे, गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची. थोडंसं तेल पसरून घ्यायचं आहे. आणि अगोदर हे सँडविचसारखं आपण ब्रेडवरती जे भरून ठेवलं होतं सारण, तसंच ब्रेड सगळा यावरती असा गोल गोल फिरवत खरपूस असा भाजून घ्यायचं आहे. पुन्हा थोडंसं तेल सोडलेलं आहे. झाली का नाही, कमी तेलामध्ये दुसरीसुद्धा रेसिपी आपली तयार झाली.
मस्त असे गरमागरम. याला काय नाव द्यावं सुचत नाही आहे, तर तुम्हीच कमेंट करून सांगा मला कोणतं नाव देऊ ते. सँडविच पण म्हणू शकतो आपण. तर तयार झालेले आहेत. हे सुद्धा कुरकुरीत होतात आणि आतमधून एकदम सॉफ्ट. दिसायला किती सुंदर दिसत आहेत पहा. तर चला आता तिसरी रेसिपी बघूया. तर काही ब्रेडचे स्लाइस उरलेले आहेत. आता एक अशी कर्व्याची वाटी घ्यायची आणि वाटीने गोल असा ब्रेड कट करून घ्यायचा आहे आपल्याला. बरोबर मधोमध वाटी ठेवायची आणि वरून थोडंसं प्रेस करायचं. अशा पद्धतीने ब्रेड मी कट करून घेतलं आहे. तर 3 ब्रेड कट करून घ्यायचे तसे. आता यासाठी लागणार आहे थोडंसं बटर किंवा तूप लावलं तरी चालेल वरून. ब्रेडच्या कट केलेल्या भागावरती तूप लावायचे आणि लावताना एकाच बाजूने लावा, दोन्ही साईडने नाही लावायचं. आता हे जे उरलेलं सारण आहे तेच इथे मी वापरते. मस्त असा बर्गर बनवायचा आहे. मुलांना ना पिझ्झा बर्गर खायला खूप आवडतो. मग अशा पद्धतीने घरच्या घरी बर्गर जर बनवला ना खूपच मस्त. कारण बाहेरचे विकतचे पदार्थ खाण्यापेक्षा घरचे पदार्थ कितीतरी पटीने चांगले. व्यवस्थित असं यावरती ठेवायचं आणि वरून दुसरा ब्रेड ठेवायचा. ज्या साईडने आपण बटर लावलेलं आहे किंवा तूप लावलेलं आहे वरून असं ठेवायचं आणि त्यावरती सुद्धा अजून सारण भरायचं थोडंसं. बघा, साध्या ब्रेडपासून खूप छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण रेसिपीज बनवल्या आणि पौष्टिकसुद्धा. कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे, भरपूर भाज्या घातलेल्या आहेत. मैत्रिणीनं, रेसिपी थोडीशी जरी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. वरून थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित असा ब्रेड बसतो. मला वाटतं या अगोदरसुद्धा रेसिपी ही मी कदाचित शेअर केली असेल. भाज्यांचं मिश्रण जरा असं उरलेलं आहे ते सुद्धा असं साईडने लावायचं आहे. आता याला मात्र भाजायला थोडासा वेळ जास्त लागतो. अगदी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि भाजताना बघा मी कशा पद्धतीने हे भाजून घेते. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. रेसिपी थोडीशीच राहिलेली आहे. आता सगळ्या बाजूने चांगला खरपूस कलर येईपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. आणि अशाच नवीन जुन्या पारंपरिक वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज जर तुम्हाला पाहिजे असतील तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर चला, एकदम सुपर टेस्टी बर्गर आपला तयार झालेला आहे. आवाजावरूनच लक्षात आलं असेल किती कुरकुरीत झालाय. आता कट करते. वाव, दिसायला तर किती सुंदर दिसतोय. बघूनच तोंडाला पाणी सुटल्यासारखं होतंय. अहो, मग वाट कसली बघताय? घरात जर ब्रेड असेल ना, चला मग झटपट रेसिपी बनवायला घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती. तर या तिन्ही रेसिपीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी सर्वात जास्त आवडली हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.